आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊयात। तर पहा भाजी कशी झालेली आहे, कमेंट करून सांगा। नमस्ते गाईज, देवखण्याज किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला मी आज तुम्हाला बकरा मटण करी करून दाखवणार आहे। तरी चला आपण सुरुवात करूयात। तर लागणारं साहित्य पहा, हे मी मटण घेतलेलं आहे उकडून, अर्धा किलो मटण घेतलेलं आहे उकडून। त्याला एक कांदा टाकून, हळद मीठ धने पावडर टाकून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या। हे बघा खोबरं वाटण घेतलेलं आहे, ह्याच्यात लसूण, आलं, कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं टाकून हे वाटून घेतलेलं आहे। काळं तिखट, लाल तिखट, थोडी कोथिंबीर आणि थोडा घरकुल मसाला। तर आपण एकदम साध्या पद्धतीनं मटण करी करणार आहेत, गावरान पद्धतीनं, जास्त मसाले वगैरे काही केलेले नाहीत। तर चला आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेऊयात। तेल टाकूयात आता आपल्या आवडीनुसार, जसं आपल्याला तरीवर तेल पाहिजे त्या आकारात तेल टाकायचं। तर मी 2 चमचे टाकलेलं आहे तेल। करडीचं तेल टाकलेलं आहे, आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तेल टाकायचं। आता आपण तेल तापलेलं आहे, आपण हे वाटण लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना ही पेस्ट आहे तयार केलेली ती टाकूयात। काळं तिखट टाकले मी 2 चमचे, तर आपल्या आवडीनुसारच टाकायचं। अर्धा चमचा लाल तिखट आणि खोबरं वाटण घेतलेलं आहे ते एक टाकायचं। आपण आता मसाले परतलेले आहेत, तर थोडंसं आळणी पाणी आपण ह्याच्यात टाकूयात आणि मसाल्याला असं हलवून घेऊयात। म्हणजे आता या मसाल्याला काय करायचं, झाकण ठेवून 2 मिनटं मस्त कमी गॅसवर शिजू द्यायचं। मसाले करपत नाहीत आपले। आपल्याला यामध्ये थोडीशी आळणी उकड काढून घ्यायची आहे। ज्याला तिखट भाजी खायची नाही त्यांनी आळणी उकड खायची, किंवा असे थोडं उकड आळणी थोडी तिखट भाजी पण छान लागते खायला। आपण हे अर्धा किलो बकरा मटण घेतलेलं आहे 2 माणसासाठी। आपण हे आळणी पण काढलेलं आहे, ज्यांना तिखट चालत नाही त्यांनी सपक फिक्क आळणी खाण्यासाठी तर आपण हे उकड काढून घेतलेली आहे। तर आपल्याला आता भाजी करायची आहे। आपण आता हे पीस टाकून घेऊयात यामध्ये। एकदम साधी सिंपल भाजी करणार आहेत आपण। पहा कसा मस्त कलर आलेला आहे। वाव नाईस, असं मस्त मटण सुकं झालेलं आहे पहा।
पण आपल्याला सुकं नाही करायचा, मटण सुकं नाही करायचा, तरीवाली भाजी करायची आहे. आपण आता आणि रसा जे आहे ते टाकून घेऊयात. तर आपल्याला हे घरकुल मसाला राहिलेला आहे ते एक टाकायचं आहे वरतून, आणि छान वास पण येतो, चव पण चांगली लागते एकदम. कोथिंबीर टाकून घेऊयात. पहा इथं कशी मस्त तरी आलेली आहे भाजीला. अर्धा किलो मटनमध्ये 2 लोक 3 लोक जेवू शकतात अशी भाजी केलेली आहे मस्तपैकी. हे पहा कसा मस्त कलर आलेला आहे तरीला. वाव, नाईस, परफेक्ट, अप्रतिम भाजी झालेली आहे. तर यासोबत आपण भाकरी, चपाती, भात असं खाऊ शकता. भाजीला आता उकळी येत आहे. तर झालं, 1 मिनिटच उकळी येऊ द्यायची आपल्याला, 1 ते 2 मिनिट. गॅस बंद करून घ्यायचा. कशी वाटली भाजी आपली मटण करी? पहा कशी झालेली आहे मटण करी. मस्त तरीला कलर छान आलेला आहे. आणि मी भाजी बनवली आहे म्हणून माझ्यासाठी कमेंट करा. चला मी गॅस बंद करून घेते. आपली भाजी एकदम मस्त झालेली आहे. चला, भाजी कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, आणि खुश राहा, मजेत राहा. आणि आपण अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटूयात पुढच्या वेळेस. तोपर्यंत ओके, बाय बाय.